अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वाद्यभूषित पावन तो हा प्रत्येक श्याम नरेंद्रा समान तयाची चरणी जाण साष्टांग नमन करीत असो मज दिसत असो परमविख्या तुझो जान ब्रह्मयाचा सुतो नारद नांदामंती तक्षु तयाची चरणी नमन गा जेने ग्रंथ जेने धर्म जितविलाचे बळी तो संभाजी जान नवाळी का अवतरला तयाची कुडी तया छत्रपतीची चरण कमल साष्टांग नमन करीत असो मनोजवम मारुतुल्य वेदम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं मनोरथ मुखम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोग पीठे तटे भीमरत्यम वरं कुंडलिकाय दातुर्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची नमस्कार आता प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी कीर्तनस्थळी आणि या धर्म मंडपामध्ये सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा संतांचं सज्जनाचं महात्म्य सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. परंतु सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा दरवर्षीप्रमाणे चालत असलेला हा नामचिंतन सोहळा वर्ष 22वे आणि 22व्या वर्षातली दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व गुणीजन मंडळी मृदुंग मेरू बाबांचं नाव काय विष्णू महाराज परिचय नसल्यामुळे म्हणजे पहिल्यांदाच भेट आहे. गोलटगावचे बाबा उत्कृष्ट आवाज आहे. मला असं वाटलं होतं तुम्ही म्हणले ना पोरं वाजवतील मला असं वाटलं तुम्हाला कमी वाजवता येतं म्हणून तुम्ही पोरं वाजवतील असं म्हणताय. काय गोड आवाज आहे बाबा तुमचा. मला असं वाटलं तुमचे हात दाबून द्या इतकं गोड वाजवता परंतु यांचा आवाज गोड आहे सोनवणे माऊलीचा म्हणून गळा दाबून देणार नाही. सुंदर या ठिकाणी नियोजन आहे. बाबा गुलटगावून या ठिकाणी तुमच्यासाठी आले. सुंदर किती गोड आवाज आहे बाबांचा म्हणजे हातामध्ये साक्षात सरस्वती वास करते. कारण अशा वयामध्ये असं वाजवणं शक्य नाही. आमच्यासारखे पोरासोरांनी वाजवलं तर तो त्याचा एक सराव तो रियाज असतो. परंतु खरं माऊलीची कृपा आहे आणि तुमचं आमचं भाग्य आहे की बाबा या ठिकाणी आम्हाला मिळाले. सुंदर गायनाची साथ आहे तुमची सोनवणे माऊली आहे. त्याच्यानंतर बाबांचं नाव कापसे महाराज. काय सुंदर आवाज आहे महाराजांचा. महाराजांची साथ तुम्हाला या ठिकाणी मिळाली. बाबा शिवाजी बाबा आमच्या सोबत आलेले आमचे छोटे बंधू अमोल महाराज मिरगे. त्याच्यानंतर तुमच्याच गावचे एक युवा कीर्तनकार हरिभक्त परायण कैलास महाराज डवरे डवरे कोळप्याला म्हणते. हा काय माहितीये का कानानं जेवढं ऐकलं तेवढं समजा पुढे प्रतिपादित करायचा होता एक विषय. पूर्वी निरोप देण्याची एक प्रथा होती. आपण निरोप द्यायचो तोंडी हस्ते पर हस्ते निरोप आपण त्याला म्हणतो. मी दादाला जर सांगितलं दादा की आमच्या गावामध्ये कार्यक्रम आहे तुम्ही काय करा पुढच्या गावात त्यांना सांगून द्या की ते आषाढीचे महाराज येणार आहेत आणि माझं नाव सांगितलं समजा तुम्हाला ते अजयबराव महाराज येणार आहेत तर सांगून द्या तुमच्या गावामध्ये गावातल्या मंडळीला आणि त्याला म्हणा अजून तुमचे कोणी पाहुणे असतील तर त्यांनाही सांगा. मग हा निरोप जेव्हा त्या आईकडे गेला त्या आईनं शेजारच्या आईला सांगितलं की तुमच्या शेतात जे राहतात ना त्यांना एक निरोप देऊन टाका. तिथं ते कोणत्या आषाढीची काय कुठले महाराज आलेले म्हणून तुम्ही आषाढी सांगितलं त्यांनी अर्धवट ऐकलं
त्यांनी परत त्याचा वाक्यभ्रश केला आणि पुढे गेल्यानंतर ते वाक्य असं होतं की नेमकं त्यांनाच कळत नाही यांनी गाव कोणतं सांगितलं. तसं महाराजांच्या बारेत मला झालं. तर कैलास महाराज आहे बाबांची कीर्तन सेवा आमच्या आसडीला झाली होती. तुमच्या गावाचं ते एक वैभव आहे, कारण गावातून कीर्तनकार उभं राहणं ही एक गौरवाची बाब आहे आपल्यासाठी. त्यानंतर बाबा निवृत्ती बाबा पिंपरीकर, बाबा गुळवे बाबा, ही सगळी मंडळी मला असं वाटतं तुम्हाला पैठणमधून आणि औरंगाबादच्या जवळपासून मिळाली. बरोबर ना बाबा? खरं म्हणजे एवढ्या दूरपर्यंत धागेदोरे असणं हा समजा तुमच्या एक गुणाचा भाव आहे किंवा माऊलीची असलेली आपल्यावरती कृपा आणि श्रद्धा आहे मी असं म्हणत. बाबा गावातलेच आहे. वा विनेकरी बाबा गावातलेच. आणि पेटी मास्तर बाबा वा वा. आणि चोपदार बाबा जळगावची तुमच्या सोबतचीच बाबा. आणि वा 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 याच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला सांगू का, एखादं सोंग करणं समजा सोंग जर घ्यायचं असलं आपल्याला त्यासाठी लय मोठी हिंमत लागते बरं का. इथं बाबा सोडून मला सांगा, हे कपडे घालून उभं राहणं साधू सुद्धाचं काम आहे. यायच्या बरोबरचे बरेच जण खालून हसत असलेला ते काय कसं पाऊल टाकते आहे ना, वाटतं ना काही मनावर नाही घ्यायचंय. पुढच्या वेळेस त्याला असं वाटलं पाहिजे हा दंड आपल्या हातात पाहिजे. उद्याचं जरा जोश मध्ये, कारण नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप. इथं नाचा ना, डीजेवर काय नसतं. डीजेवर मलाही सांगा, डीजेवर नाचून कोणाचं भलं झालं? अरे भलं तर नाही झालं, पण ज्याचं जमेल होतं आणि त्याला डीजेत पाहिलं त्याचं मोडलं. अरे ते डीजेत दिसलं बिगर पिल्याचं असेल का ते? परंतु मजा वाटली. महाराजांनी फोन केला, महाराजांनी सांगितलं बाबा यावं लागतं तुमच्या सर्व नियोजन कमिटीच्या सर्व या रामपूरवाडी काही रामनगरवाडी वासियांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आली. आणि यथावकाश अभंगाकडे जाण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करूया. फक्त आल्यानंतर फ्रेश मध्ये बसायचं, एकदम असं चेहरा पडल्यासारखं बसायचं नाही. महाराज अजून सशक्त आहे, उमदा आहे, तरुण आहे आणि तुम्ही तरुण समोर आहे या गोष्टीचा आनंद आहे. विठाला आणि खास करून तुमच्यासाठी ही आमची पोर पाठीमागू लागून आली बरं काही. आज रविवार होता, ते घरीच होते. बाबा आम्हाला यायचंय, आमच्याकडे अशी छोटी छोटी 40 मुलं आहेत. संस्था वगैरे नाही बाबा आमच्याकडे काही, परंतु गावामध्येच वाडवडिलाकडून आमच्यापर्यंत आलेली परंपरा माऊलीने पाहिली. आमच्या गावामध्ये माऊली आली होती कार्यक्रमाला, बऱ्याच वेळेस माऊली येतात. माऊलीचे आमचे फार जुने संबंध आहे. आम्ही लहान होतो त्यावेळेस माऊली आमच्या गावामध्ये यायची. आमचा परिसर परबाबांनी पिंजून काढलेला तिकडे. तर बाबा आले त्यावेळेस बाबांनी पाहिलं छोटी छोटी मुलं आहे. हा जो संस्कार आहे हा याच वयामध्ये मिळतो बरं का. आपण काळ्या मातीचा पांढऱ्या मातीचा कुठल्याही मातीचा जर गारा केला, गारा पाणी टाकून जर त्याला गारा केला, जोपर्यंत तो गारा ओलावा त्याच्यामध्ये आहे तोपर्यंत त्याला वाटेल तो आकार तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात. कुठपर्यंत? जोपर्यंत त्या गाऱ्यामध्ये पाणी आहे. आता जोपर्यंत तुमच्यात पाणी आहे ना, हे पाणीबाज पोरं म्हणत नाही का काही माणसं, काय पोरं पाणीबाज राहू दो. जोपर्यंत तुमच्यात पाणी त्यालाच म्हणतात, जोपर्यंत तुमच्या अवयवाला ते वळण लागत नाही. आता हे बाबा पेटी वाजवतात आणि बाबाला जर म्हणलं तुम्ही वाजवा, जमल का बाबा? तुम्हाला येते का वाजवता येते की पेटी? आणि आता जर तुम्हाला शिकायचं म्हणलं जमल? कसं जमल? तसे जोपर्यंत तुम्ही लहान आहे तोपर्यंतच हे संस्कार तुमच्यावर पडू शकते. परंतु मला आनंद वाटला की तुम्ही या ठिकाणी कीर्तनात आहे. विठाला करणा भाग्यवंत भेटे हरी कीर्तन. आणि आज गरज आहे ती काळाची. तुम्हाला सांगतो प्रत्येक समाजाचा तुम्ही बघा, प्रत्येक समाजाचा शुक्रवार असू द्या, तुम्ही मुसलमानाचा पोरग तुम्हाला कधी दुकानावर दिसणार नाही. त्याच्या धर्माचा त्याला अभिमान आहे. अरे मी तरी म्हणतो आमची अवलाद अशी निघेल पुढे, जर या काही ठिकाणी जर दंगे पेटले बाबा तर गणपुसाला कमी करणार नाही आमची पोरं. परंतु गरज आहे हरिनामाची, धार्मिक कार्यक्रमाची गरज आहे. आणि त्या धर्माच्या कार्यामध्ये कोणी काड्या करू नका. तुम्हाला पटत नसेल तर येऊ नका. गावोगावी सप्ते फक्त याच्यामुळेच बंद पडले की लोक काड्या करायला लागले, त्याच्यामध्ये राजकारण आणायला लागले. राजकारण हा विषय बाजूला ठेवा.
मला एक सांगायचं, दोघं मित्र जर सोबत फिरत असतील, तो जर वेगळ्या पार्टीचा असेल, हा वेगळ्या पार्टीचा असेल, इलेक्शन पुरते फक्त तुम्ही मतभेद असू द्या, परंतु तू आणि मी हे एका धर्माचे आहे, त्यावेळेस तरी तुम्ही एका विचाराने एकत्र येणं गरजेचं आहे. मला एक सांगा, किती कथा आणि किती कीर्तन ऐकल्यानंतर समाज सुधारेल बाबा? किती कथा आणि किती कीर्तन ऐकल्यानंतर समाज सुधरेल? आम्हाला काय वाटतं, आम्ही आमचे पूर्वीचे जे लंगोट बंद होते ते सोडून आणि आज जीन्स पॅन्टवर फिरायला लागलो, आम्ही सुधारलो? आमची मुलं आज अँड्रॉइड मोबाईल वापरायला लागले, आम्ही सुधारलो? आम्ही पूर्वी पंक्तीत जेवत होतो, आता उभ्याने जेवायला लागलो, काय आम्ही सुधारलो? आमच्या मावशा पहिल्यांदा लांब लांब वेण्या घालायच्या, आता बॉब कट करायला लागलो, सुधारलो? पूर्वीच्या आई, आता ह्या आई समोर बसलेल्या दोन आजी, किती कपाळ भरून किती मोठं कुंकू आहे, कसं मस्त शोभून दिसतं आईचा चेहरा. आता टिकली आली आमची, तर ते लावल्यावर आम्हाला काय वाटतं, आम्ही सुधारलो? मलाही सांगा, त्या टिकलीच्या रूपानं तुम्ही ते सौभाग्याचं लेणं म्हणून लावता ना, पतीच्या नावानं सौभाग्याचं लेणं म्हणून आपण त्या ठिकाणी त्याचा स्वीकार करतो. ते सौभाग्याचं लेणं तुम्ही किती ठिकाणी वाटता बरं? सकाळी उठले, त्याचे पलंग आहे ना, ते पलंगाचा पाय सौभाग्यवती भव. तिथून उठले, बाथरूम मध्ये गेले आंघोळीला, तिथून टिकली काढली, बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव. आरशासमोर आले भांगपट्टी करायला, तिथून काढली, आरशाला लावून दिली, आरसा सौभाग्यवती भव. इतकी कमी किंमत आहे का त्याची? चिंचोका आणि हळदीपासून बनणारा ते कुंकू आहे. चिंचोका आणि हळदी, चिंचोक्यामध्ये एवढी ताकद आहे, तुम्हाला जर विंचू चावला एखाद्या वेळेस तर चिंचोका उघडून त्याला लावून बघा, तुमच्या वेदना कमी होते. मग दिवसभर चालणारा तुमच्या डोक्यामध्ये हा संसाराचा जो गाडा आहे, एवढा गाडा जो तुम्ही सांभाळचा, लहान लेकरांचं संगोपन असेल, सासू सासऱ्यांची सेवा असेल, जर असेल घरात, तर वाले काढून दिल्याशिवाय ताणच नाही. आता तो विषयच नाही राहिला ना बाबा. मला असं वाटतं की ज्या घरामध्ये सात्विक विचार आहे, त्या घरामध्ये आई वडील एकत्र आहे. ग्रामीणमध्ये अजून तेवढी आपल्याकडे हे आलं नाही, परंतु बाहेर गेल्यानंतर चित्र फार खराब आहे. मला असं वाटतं विषयांतर होत असेल, परंतु तरी सुद्धा सांगून जातो, कारण हा मुद्दा सांगणं महत्वाचं आहे. चिंतन प्रत्येक जण करून जातो, अभंगावर चिंतन होईलच, त्यात चिंता नाही, परंतु काही गोष्टी अशा आहेत त्या कीर्तनात सांगणं गरजेचं आहे. प्रत्येक जण येतो, आपले जे 2 तास असतील ते 2 तास वेळ काढून त्या ठिकाणाहून चालला जातो, परंतु काही महत्वाच्या गोष्टी अशा की त्या कुठंच शिकवल्या जात नाही. ते संस्कार तुमच्यामध्ये रुजणं गरजेचं आहे, म्हणून ती आज काळाची गरज आहे. प्रत्येकाने या ठिकाणी फ्रेश मूड मध्ये बसायचं, काही वांधा नाही, आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही. तुम्ही काल 9 वाजता चालू केलं, आज 8:30 वाजता चालू झालं, बरोबर? 9:15 वाजता चालू झालं, म्हणजे किती सोडायचं? 9:45 सोडायचं का? 10-15 मिनिटं शिल्लक घेतली चालतील? ओव्हर टाइम महाराज सांगतात, चंदनाचे हात पायही चंदन आणि परिसान आई हिर कोणी अंग. म्हणजे या अभंगामध्ये महाराजांनी 4 प्रकारची उदाहरणं तुमच्या समोर ठेवलेली आहेत. पहिलं उदाहरण दिलं तुम्हाला चंदनाचं. चंदनाचं वैशिष्ट्य असं, ज्या ठिकाणी चंदन तुम्ही लावलेलं असेल, परिसरातली सगळं झाडं ते सुगंधित करून टाकतं. हा गुण चंदनाचा आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी. कशाचा महिमा सांगितला? संतांचा महिमा सांगितला. कोणासारखा आहे? चंदनासारखा आहे. पहिला दृष्टांत तुम्हाला पटला, बरोबर? दुसरा दृष्टांत परिसाचा सांगितला. परिस एक काल्पनिक दगड आहे, पण त्याचा स्पर्श जर तुम्ही लोखंडाला केला तर सोनं बनून जातं बाबा. एवढी ताकद त्या परिसामध्ये. मग त्या परिसाना जर ते लोखंड सोनं होत असेल